Okay, good morning, all of you. आज आपण सांकेतिक भाषा याच्यावर आधारित काही प्रश्न पाहणार आहोत. आता पहिलाच प्रश्न पहा. एका सांकेतिक भाषेत 8156 ही संख्या 9065 अशी लिहितात. तर 4723 ही संख्या कशी लिहाल? बघा, 8156 ही संख्या 9065 अशी लिहितात. तर त्याच सांकेतिक भाषेमध्ये 4723 ही संख्या कशी लिहितात? पर्याय क्रमांक 3. बघा, आपण चेक करूया. एक नियम आपल्याला शोधून काढणं गरजेचं आहे. पर्याय क्रमांक 2. कोण दिले याचं स्पष्टीकरण? सर, सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी अगोदर दिलं की 8156 संख्या 9065. मग 8च्या पुढची 9 दिली, 1च्या अगोदरचे 0, 6च्या पुढचे 6 आणि 5च्या अगोदरचे 6च्या अगोदर 6 दिली. मग खाली पण तसंच होणार. 4च्या पुढची 5, 7च्या अगोदरचे 6, 2च्या नंतरची 3 आणि 5च्या अगोदरची 2. म्हणजे इथं पहिल्या संख्येत एक मिळवलंय, +1 केलंय आणि परत मायनस -1. बरोबर आहे. इथं काय केलंय? +1. इथं -1. म्हणजे पहिल्या संख्येत मिळवायचं, नंतर संख्येतनं वजा करायचं. मग इथं 5त 1 मिळवलं की देणार, 4त 1 मिळवलं की 5, पुन्हा 1 वजा केलं की 6, पुन्हा 1 मिळवलं 3, पुन्हा 1 वजा केलं 2. 5732. पर्याय क्रमांक 2. आता हे पहा, 864 ही संख्या 525 अशी लिहितात. तर 749 ही संख्या त्याच सांकेतिक भाषेत कशी लिहाल? चार. पर्याय क्रमांक 4. 8चा वर्ग 64, 5चा वर्ग 25. 8चा वर्ग 64, 5चा 5चा वर्ग वर्ग 25. 8 आणि 5 मध्ये काय फरक आहे? चा फरक आहे. 8तून 3 वजा केल्यावर 5 येते. तसं इथं 7चा वर्ग 49, मग 7तून 3 वजा करायचा ना? हो सर, 4. 4. तिच्या पुढे 4चा वर्ग 16. पर्याय क्रमांक 4. ओके. तिसरा प्रश्न. सांकेतिक भाषेत 3/5 बरोबर 60. तर 7/2 किती? आता तुम्हाला फसवायसाठी भागिले चिन्ह दिलेलं असतं. ते भागिले चिन्ह विचारातच घेऊ नका. ती एक सांकेतिक भाषा आहे पहा. 3 आणि 5चा गुणाकार, तिची काय पट वगैरे करून 60 येते का बघा. 3 आणि 5 मध्ये काय काय केल्यानंतर 60 येऊ शकते? 3 आणि 5. क्रमांक 3. सर, 3 5 15 आणि 15 चौक 60.
7 दोन्ही 14 आणि 14 चौक 56. पर्याय क्रमांक 1. ओके, म्हणजे या 3चा आणि 5चा गुणाकार केला तुम्ही आणि याची पुन्हा काय केली? चौपट. 3 5 15, 15 चौक 60. बरोबर आहे 60. तसं इथं 7चा आणि 2चा गुणाकार केला आणि पुन्हा वर चौपट केली, खाली पण चौपट. 7 दुनी 14 आणि 14 चौक 56. 56 म्हणजे पर्याय क्रमांक 1. सांकेतिक भाषेत 3 गुणिले 0 870. इथं अगोदर 2 गुणिले 1 420. 2 गुणिले 5 600. 2 गुणिले 3 किती? आता या ठिकाणी वर्ग पाठ पाहिजे तुमचं 30 पर्यंत. मग इथं 3 अंक आहे, 3 इथं 0 म्हणजे या दोघांपासून 30 तयार होते. 30चा वर्ग 300 वजा 30 30चा वर्ग किती? n वर्ग वजा n. हा 900. या 30चा वर्ग 30चा वर्ग 900 आणि 900 वजा 30 जर केलं तर किती येते? 870 येते. म्हणजे n चा वर्ग वजा n हा फॉर्म्युला या ठिकाणी वापरला. आता इथं 2 आणि 1, 2 आणि 1 किती येणार? 21. 21. 21 चा वर्ग वजा 21 करायचं. 21 चा वर्ग 441 वजा 21 बरोबर 420. तसे तर 2 वर 5 घेतलं 25. 25 चा वर्ग वजा 25 म्हणजे 25 चा वर्ग किती? 625. आणि 625 मधून 25 वजा केल्यावर किती येणार? 600. तसे तर 2 वर 3 घेतलं 23. 23 चा वर्ग किती? 500. 29 आणि वजा 23 करायचं. 29 मधून 23 गेलं 6 आणि हे 5. 500 किती ते? 6. पर्याय क्रमांक 2. 2. ठीक आहे. ओके, प्रश्न 5वा पहा. दोनशे 64 ही संख्या सांकेतिक भाषेमध्ये 498 अशी लिहितात. 363 ही संख्या सांकेतिक भाषेत कशी लिहाल? पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. काय केलंय बोला? तर पहिल्या पहिले संख्येत 2 संख्येत 2 बेरीज केली आहे. केलं, मग 4 आले. दुसऱ्या संख्येत 6 मध्ये 3 केल्यावर 9 आले 3, आणि 9. 4 मध्ये 4 प्लस केल्यावर 8 आले, म्हणजे 498 संख्या तयार झाली. मग पुढं पण तसंच करायचं. 3 मध्ये 2 प्लस केल्यावर 5 आले, 6 मध्ये 3 प्लस केल्यावर 9 आले आणि 3 मध्ये 4 प्लस केल्यावर 7 आले. मग 597 ही संख्या तयार झाली. म्हणजे 2 मध्ये किती मिळवायचं? 2. 2. 6 मध्ये 3. 3 3 आणि याच्यामध्ये 4. 4 4. 2 अधिक 3 9. 4 अधिक 4 8. याच्यात जर 2 मिळवलं तर 3 अधिक 2 किती येईल? 5. 5. याच्यामध्ये जर 3 9. मिळवलं तर 6 9. अधिक 3 9. 9. 9 याच्यामध्ये 4 मिळवलं तर 4 अधिक 3 7. 7
597 पर्याय क्रमांक 3 3. बरोबर. एका सांकेतिक भाषेत 27 बरोबर 494, 18 बरोबर 641, 13 बरोबर 91, 34 बरोबर प्रश्नचिन्ह. सर पहिल्यांदा काय केलंय 2 क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. 2. सांग हर्षदा काय केलं? पहिल्यांदा 2 संख्या आहे का नाही 27 मध्ये, मग त्याचा वर्ग आहे तो शेवटी दिलाय 4 आणि नंतर 7 आहे त्याचा वर्ग आहे 49, तो पहिल्यांदा दिलाय. हम्म. पुढे तसंच एकचा वर्ग 1 तो शेवटी दिलाय आणि 8चा वर्ग 64 तो पुढे दिलाय. मग पुढे पण तसंच 1चा वर्ग आहे तो मागे दिलाय आणि 3चा वर्ग 9 तो पुढे दिलाय. मग तसंच मग इथं 3चा वर्ग 3चा वर्ग 9. शेवटी येणार, 4चा वर्ग 16 तो पुढे येणार. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. ओके, छान. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 1 की 2? 2. सर 2. 2. 2. सर 2. कोण सांग त्याचं स्पष्टीकरण? मी सांगू. मी सांग. सर सांगू. करण गायकवाड. सर पहिली संख्या 10 आहे. 10ला 3 गुणल्यावर 30 उत्तर येतं आणि 30 अधिक 4 34. तर 51, 4 55, तर पुढं 21 प्लस 4 त्याचे 39 करायचं. 33 39 अधिक 4 किती? 43. 43. म्हणजे दिलेल्या संख्येची तिप्पट करून त्यात 4 ऍड करायचं. ओके. एका सांकेतिक भाषेत 17 साठी 23 लिहितात, 31 साठी 41 आणि 19 साठी 29 लिहितात, तर 2 साठी काय लिहा? सर पर्याय क्रमांक 4. पर्याय 4. क्रमांक 4. 4. 4. पर्याय क्रमांक 4. 17 नंतर एक मूळ संख्या सोडली की 17 नंतर 19 सोडली की 23 येते. 31 नंतर 37 सोडली की 41 येते. 19 नंतर 23 सोडली की 29 येते. मग 2 नंतर 3 ही मूळ संख्या सोडली की मग 5 येते. बरोबर आहे. म्हणजे एकाकडे काय आहेत या सर्व
मूळ संख्या आहेत. प्रश्न क्रमांक 9. तीनशे 87 ही संख्या कशी लिहिली पर्याय क्रमांक आहे? 1. त्याला 5 पर्याय 40, क्रमांक 1. 35, 964 कशी लिहाल? पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. काय केलंय थोडक्यात? सर 3 पाच गुणिले संख्येत 5 5 मिळवायचे संख्येत तसेच पाच 5 मिळवायचे. मिळवायचे 5 तसेच गुणिले 5 5 40 होते आणि 7 करायचे. गुणिले 5 35 होते. मग ते पुढची संख्या तयार होती. मग 9 गुणिले 5 45, 6 गुणिले 5 30 आणि 4 गुणिले 5 20. मग 45 30 20 ही संख्या तयार होते. नावापाचा किती? 45, 6 पंचे 30, 30 आणि 4 पंचे 20. 20. 45, 30, 20. पर्याय क्रमांक 2. एका सांकेतिक भाषेत 6 बरोबर 180, 3 बरोबर 18, 10 बरोबर 900, तर 9 बरोबर किती? सर मी सर पर्याय क्रमांक 2. हा सर त्या संख्येचा वर्ग म्हणजे घन मधून वर्ग वजा करायचा. 6चा 6चा घन वजा 6चा वर्ग. 6चा घन किती? 200 16 16 वजा 16 36 36 36 180. इथं 3चा घन वजा 3चा वर्ग, 3चा घन 27, 27 3चा वर्ग 9, 18. इथं 10चा घन वजा 10चा वर्ग, 10चा घन किती? 1000, 10चा वर्ग 100, 1000 मधून 100 गेलं 900. तसं इथं 9चा घन वजा 9चा वर्ग, 9चा घन किती? 729 729 9चा वर्ग 81. 81 9तून 1 गेला, 12तून 8 गेले 4 आणि 7तून 1 गेले 6. 728. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. ओके. हा छोटासा होता. आपल्याला रोज कमीत कमी 2 संपवणं अपेक्षित आहे इथून पुढं. आता दुसरा घेऊया. एक आपला व्यवसाय किंवा स्वाध्याय संपला. आता सांकेतिक भाषेमध्ये संख्येला संख्या होती. आता इथं बघा, शब्दाला संख्या आहे. या टाईपची उदाहरणं आहेत. एका सांकेतिक भाषेत अजगर हा शब्द कसा लिहिलेला आहे? 2753. आणि मत हा शब्द कसा लिहिला आहे? 1468. तर मेल हा शब्द कसा लिहा? सर त्यांनी घालमेल या अर्थाचा शब्द सांगितलं तिथं.
कारण असं आपण पाहिले का नाही तर वर घाला शब्दच आपल्याला सापडत नाही ना. आता अ साठी आपण म्हणू शकतो की 2 क्रमांक आहे. ज साठी काय म्हणू शकतो 7. पण घा वर दिसतच नाही कुठं. त्यामुळं घालमेला समानार्थी शब्द शोधायचा. काय आहे घालमेला समानार्थी शब्द? तगमग. तसं प्रश्न हा अवघड आहे बरं का. तुमची जर व्होकॅब्युलरी मराठीचा शब्दकोश चांगला असेल तर सुटणार आहे. आता तुम्ही मागं बघून सांगचाल पण परीक्षेला फार तुम्हाला अडचण येणार आहे अशा प्रकारचा प्रश्न आल्यानंतर. त्यामुळे व्होकॅब्युलरी वाढवा भरपूर. त ग म ग. आता मग सांगा त. त म्हणजे हे वसमत मधलं 4 नंबरच. मग 4 नंबरला किती आहे? 8. आता ग इथं 3 नंबरला आहे. मग इथं 3 नंबरला काय आहे? 5. म इथं 3 नंबरला आहे. इथं 3 नंबरला काय आहे? 6. त्यानंतर ग 5 नंबरला आहे. 3 नंबरला आहे इथं. इथं 3 नंबरला 5. अशा पद्धतीनं 85 65. पर्याय क्रमांक येतोय 1. समानार्थी शब्द चांगलं पाठ करा. घालमेलचा समानार्थी शब्द तगमग. सर मग 3. पर्याय क्रमांक 1. बघा आता हे अगोदर आपण सोडवून घेऊया. एका सांकेतिक भाषेत ह र क हा शब्द कसा लिहितात? 852. त रस हा शब्द कसा लिहितात? 297. फणस हा शब्द 915 असा लिहितात. आता याच्यावरून आपण अगोदर काय करूया? एका मराठी वर्णाक्षरासाठी अंक आपण शोधूया. पहिल्यांदा मला सांगा या तिघामध्ये कॉमन कोणतं वर्णाक्षर आहे? तिघामध्ये कुठलंच नाही. बर पहिल्या दोघांमध्ये बघा. पहिल्या दोघांमध्ये र. हा. आणि पहिल्या 2 संख्यामध्ये कोणता अंक कॉमन आहे? 2. म्हणजे एक तर फिक्स झालं. र साठी कोणता अंक असणार आहे? 2. 2. आता दुसऱ्या आणि तिसऱ्यात कॉमन बघा कुठला आहे? स. आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येत कुठला अंक कॉमन आहे? 9. म्हणजे स बरोबर काय येणार? 9. आता पहिल्या आणि तिसऱ्यात बघा. हो. आणि पहिल्या आणि तिसऱ्या संख्येत कुठला अंक कॉमन आहे? 5. म्हणजे काय येणार? 5 येणार. हो. आता राहिलेलं बघा. कर आहे. त्याची किंमत काय असणार? 8. 8. इथं 3 दिली. इथं 7 राहिलं. त्याची किंमत काय असणार? बघते आवाज म्यूट कर. आणि किंवा 1. ओके. आता तुम्हाला खाली 6 वर्णाक्षर आणि 6 अंक दिलेले आहेत त्या वर्णाक्षराच्या संदर्भामध्ये. आता एका प्रश्नाचं आपण उत्तर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. कसर क साठी किती आहे? 8. क साठी 9. 9. आणि र साठी 2.
पर्याय क्रमांक 4. 892 पर्याय क्रमांक 4. 4. ओके. नऊशे 18. 9 साठी कुठला आहे बघा? स 1 साठी न 9 आणि 8 साठी आहे का? पर्याय क्रमांक 3. झालं. पर्याय क्रमांक 3 बरोबर. एक सांकेतिक भाषेत संपलं. आता ह्या संदर्भात 2च प्रश्न होते. 1, 2, 3, 4 असा अनेक एका सांकेतिक भाषेत कवत असतात. तर या भाषेत वरकड हा शब्द घ्या. वर आहे 3. करवत हा शब्द 1, 2, 3, 4 असं लिहितात. परखड. इथे पण ह्या रोडला 2, ह्या रोडला 2 बरोबर आहे. म्हणजे 3, 2 5278 असा लिहितात. पुन्हा तर र 3, कड 2 ड 8. 3, 2, 1, 8. आता इथे पर्याय सरळ दिसतंय. नंबर आहे म्हणजे वची किंमत किती आली? 3. 3. इथून 2 नंबरला आहे. पर्याय इथं क्रमांक 2 2. नंबरला आहे. बघूया आपण. इथं क 1 नंबरला आहे. इथं 1 नंबरला 1 आहे. ड इथं 4 ला आहे. 8 आहे. ड ची किंमत 8. पर्याय क्रमांक किती? 2. पर्याय क्रमांक 2. कधीपासून मी सांगणार नव्हते. आवाजच येत नाही. हा ओके. 2, आता 3, प्रश्न 2. क्रमांक 5. 832 या संख्येतून 305 ही संख्या वजा केल्यावर किती वजा करायची? 305. किती? 2 च 12 केलं. 12 527. इथं 2 केलं. 527. संख्येतील अंक क्रमांक 4 मधील कोणती अक्षर? आता बघा 5 साठी कुठला अंक कमी मागायचा? परक आता इथं 5 1 नंबरला आहे. इथं 1 नंबरला प बरोबर आहे. पुन्हा 0 ला कुठला आहे? सॉरी 2 ला कुठला आहे? 2 ला इथं 2 नंबरला र आणि 7 ला ख 3 नंबर ख. पर्याय क्रमांक 2 ख. सहा ते 8 साठी प्रश्न आहे बघा. अगोदर मी लिहून घेतो. डी साठी किती आहे? 532. ई साठी 145 DIE साठी 391 391. आता खाली एक वाक्य आहे बघा. अक्षरे व अंक यांचा क्रम सारखाच असेलच असे नाही. आता याच्यावरून आपण शोधूया. तिन्हीत कॉमन काय आहे का बघायला होतं? तिघांमध्ये आहे का रे? नाही सर. पहिल्या दोघांमध्ये बघा. तिथे यच तिथे यच तिथे 5 तिथे 5 म्हणजे यच बरोबर किती आलं? 5 दुसऱ्यात तिसऱ्यात बघा. इथं एक ई बरोबर 1 ई बरोबर 1
अजून पहिल्या तिसऱ्या डी. इथे डी इथे डी बरोबर 3. डी बरोबर 3. आता राहिलेलं ए बरोबर इथे ए राहिलं 2. इथे यस इथे 4. बरोबर 4. आय बरोबर 9. ए बरोबर 9. ओके. हा आता पहिला प्रश्न सेड बघा 6वा SAD सेड. आता याच्यात यस किती आहे रे? 4. 4. ए किती आहे? 2. डी किती आहे? 3. 423 कुठे आहे बघा? पर्याय क्रमांक 4. 4. पर्याय क्रमांक 4 बरोबर. ओके. तर 7वं HER या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द हर. हरचा विरुद्ध लिंगी शब्द काय रे? हर म्हणजे तिचा. HIS. मग एच साठी काय आहे? 5. आय साठी काय आहे? 9. आणि एस साठी 4. 594. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. बरोबर. पर्याय क्रमांक 3. पुढं 8वा 4 5 2 3 1 हा अंक समूह कोणता शब्द दर्शवतो? 4 साठी काय आहे बघा? एस. यस. 5 साठी 5 साठी एच. 2 2 साठी साठी ए. 3 साठी 3 साठी डी. 1 साठी 1 साठी SHADE. पर्याय क्रमांक 2. जोड सुद्धा लावलाय ते सांगतो. हा एका प्रश्न नंबर सांकेतिक भाषेत जागर हा शब्द 392 एका असा आणि सांकेतिक भाषेत जागर शब्द की वेगळा आहे. आता तर दर पहिले वाजा शब्द कसा घ्याल? जागर दर 2. 392. विवाद वाद 188. 3. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. कारण कारण द साठी 8 घेतलं का? द साठी 8. झाला 3. वाला काय घेतलं बा? 7. वाला 7 आणि जाला 3. झाला 3. झालं 273. दहावा प्रश्न 10 ते 12 साठी आहे. मी वर लिहून घेतो अगोदर. SOUR सर म्हणजे काय रे माहिती आहे तुम्हाला? SOUR आंबट. हा चव आहे आंबट. पेड म्हणजे दिले.
PAID पेड 5 6 7 फिअर म्हणजे काय? भीती. वजा पुन्हा SEID सेड म्हणजे मनाला. सेड म्हणाला 3578. ओके. आता प्रत्येकासाठी आपण हे तयार करूया अगोदर आणि नंतर करूया. आता चारीत कॉमन आहे का रे काय? चारीमध्ये नसेल मला वाटतंय. पहिल्या तिघात खालच्या तिघात खालच्या तिघात आहे का? खालच्या तिघात ए आहे सर. ए ए ए इकडं 7 7 7. ओके. ए बरोबर 7. अजून आर आर तर आर बरोबर 2 पहिल्या आणि आणि तिसऱ्यात आर आहे. पहिल्या आणि तिसऱ्यात आर घेऊ का? बरं, पहिल्या आणि तिसऱ्यात आर आहे. हा पहिल्या आणि तिसऱ्यात कुठला अंक? 2. बर, आर बरोबर 2. पहिल्या आणि दुसऱ्या आणि तिसऱ्यात डी. दुसऱ्या आणि शेवटच्यात डी आहे. बर, दुसऱ्या आणि शेवटच्या 8. 8. 5 पण आणि 8 पण आहे की रे. मग 5 घ्यायचं का 8 घ्यायचं असा प्रश्न. तर डी आहे डी दुसऱ्या पण आणि आहे, चौथ्यातला आहे. आय पण आहे ना? सर डी ला 8 घ्या. बरं, असू दे. आपण असं करूया इथं आय आणि डी साठी दुसऱ्या आणि चौथ्यात 8 पण घेऊया आणि 5 पण घेऊया. म्हणजे 5 किंवा 8 असं म्हणतो. पहिल्या आणि शेवटच्यात येस. पहिल्या आणि शेवटी काय आहे? येस. 3 आणि सर पी बरोबर 6. पी बरोबर 6. दुसऱ्यात पी उरलंय आणि अंक 6 उरलाय. अजून काय? पहिल्यात ओ आणि यू राहिले ना, आणि अंक राहिले 1 किंवा 4 असणार त्याचा. आणि तिसऱ्यामध्ये एफ आणि ए राहिले. आणि ई. एफ आणि E. आणि अंक राहिले 0 आणि 0 असेल किंवा 9 असेल. वरच इरेज करतो. केतकी, तुझा आवाज म्यूट कर ना. खर 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 आवाज येतोय. केतकी चव्हाण. केतकी चव्हाण नाव तुझं दिसतंय, म्यूट हो. काही व्यक्ती कायम म्यूट असतात. सर्वांनी म्यूट व्हा. ओके. आता आपण एक एक प्रश्न बघूया. एफ ई. आता आपल्याला त्याची काय अडचण येत नाही बघा. एफ ला काय आणि ई ला काय. मग एफ ई अगोदर लिहून घेतो सगळं. भागिले पी वजा ए गुणिले आर अधिक एस. आता एफ ई चा गुणाकार काय येणार आहे? एफ ई चा 0 किंवा 9 असणार ना. मग 0 गुणिले 9 जर घेतलं तर 0 येणार. पुन्हा भागिले पी साठी काय आहे पाहता? 6. वजा ए साठी 7.
7 गुणिले आर साठी 2 आणि अधिक एस साठी 3 कोणाच तरी आवाज फार असा कानाला नको असणार आहे इथे. म्यूट राहिल्यानंतर शांत होते सगळं. आता ही पदावली सोडवत असताना भागाकार गुणाकार क्रिया सर्वप्रथम करतात, त्यानंतर वजाबाकी आणि बेरीज. आता पहिल्यांदा जी क्रिया आहे का नाही भागाकार आणि गुणाकार, त्यामध्ये पहिली क्रिया कुठली आहे रे? भागाकार. मग 0 भागिले 6 किती येणार? 0. 0 पुन्हा वर पुढचं आहे असं. आता ह्यात पहिल्यांदा क्रिया कुठली येणार? गुणाकार. गुणाकार 7 दोन्ही 14 अधिक 3. काय चुकतंय का बघा, पण मागे चेक करायला. हो सर, तुम्ही इथे एफ ई आहे की नाही, तिथे 90 घ्यायला पाहिजे होतं तुम्ही. एफ ला 9 आणि ई ला हो सर, 0. तसंच करायला पाहिजे होतं. तिथं 90 घ्यायला पाहिजे होतं. एफ आणि ई हा, ती संख्या आहे. तुम्ही त्याच दोघांचा प्रकार केला डायरेक्ट. ती 2 अंकी संख्या दाखवल्या म्हणून तिथं एफ ला 9 म्हणजे घेतला नाही आणि करायला ई ला पाहिजे. 0 0 घेतलं गुणिले तर 9 उत्तर केलं, निघते. इथं 90 दाखवायला पाहिजे होतं. असं ना? हो सर. हा सर, पण 6 ने भागल्यावर उत्तर 15 येते ना. एकच आहे. हो. अगोदर भागाकार करूया. 90 भागिले 6 15. 15 वजा 7 गुणिले 2 अधिक 3. आता हे 15 अगोदर गुणाकार 7 दोन्ही 14 आणि 15 तून 14 गेले 1 आणि 1 अधिक 3 किती येणार? 4. मग 4 साठी ओ किंवा यू आहे ना? हो ओ किंवा यू मध्ये पर्याय क्रमांक किती येणार? 4. 4 बरोबर. आता प्रश्न क्रमांक 11. अरे अरे, मी तेच सगळं पुसलं. तेच पाहिजे तर इथे का PROUD. आता मी सगळंच पुसलं, ते येत पण नाही. पी साठी काय होतं रे? काय तर आठवणार नाही आपल्याला. 6 सर, मी लिहून घेतलं 6 होतं. होतं. लिहून घेतलंय का तुम्ही? हो हा सांग. पी साठी 6, आर साठी काय होतं आपलं? 2 2 2. ओ साठी 1 1 यू साठी 4 4 आणि डी साठी 5 किंवा 8 सांगितलं होतं सर. 5 किंवा 8. मग त्यातला आपण 5 घेऊ. पण सर, पर्यायात 8 कुठंच नाही, मी 5 घेतलं. हा, मग 5च घ्या. 65,145 पर्याय क्रमांक 2. 2. तेच आहे बघा, त्यातलंच एक आहे. 3 साठी कुठला वापर होतो रे? यस यस 7 साठी ए ए. 0 साठी एफ 9 साठी ई. ई आणि 2 साठी आर. एस ए एफ पी आर पर्याय क्रमांक 4 ना? हो. ओके. एका सांकेतिक भाषेत बघा आता, गा र द 123 असं लिहिलं आहे.
औषध ठीक आहे. 456. पुन्हा बाग जो 78. हा रंग पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. औरंगाबाद. औ साठी काय घेतलं? 4. 4. 4. र वर टिंब आहे त्यासाठी 9. 9. 9. गा साठी 1. 1. 1. 1. बा साठी 1. 7. 7. 7. आणि द साठी 3. 3. 3. 49,173 आहे का? पर्याय क्रमांक 1. हा पर्याय क्रमांक 1. उष्णतेची संबंधित शब्दासाठी उष्णतेला काय म्हणतात रे? ढग. तापमान. कुठला शब्द आपल्याला बसतोय का? ढग. ढग. मग ध साठी पर्याय कुठला क्रमांक आहे? 3. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 4. 68. पर्याय क्रमांक 4. बरं. त्यानंतर आता पुढे बघा भाकर. काय ग? भाकर. भाकर साठी काय आहे? 473. 4. क मा न. कमानासाठी काय आहे? 5. 587. प्र भा र. प्रभारसाठी 394. 394. तर प्रमाण. आता पहा प्र म्हणजे 3. 3. मा साठी 8. 8. आणि न बाणाचा आहे का रे? सर पर्याय नाही. उत्तर. नाही. असा अंक घ्यायचा नसेल तर वरती अंकच नसणार आहे. पर्याय क्रमांक 3. आता एक हा अंक काय घेतला? कारण वर कुठेही एक दिसत नाही. मग 3, 8, 1. सर 9, 8, 1 ना. प्र साठी 9. 9, 8, 1. सर क्रमाने नाही घ्यायचं, असं कट करून घ्यायचं. आपल्याला प्रत्येक अक्षरासाठी अंक काढायला लागणार आहे. आणि सर ते र ला 3 आहे. र ला 3. र ला 3 आहे. प्र ला 9 येत आहे. थांबा एकच मिनिट. काय करावं लागेल आता? इथं र आहे, इथं र आहे. नाही सर. म्हणजे इथं 3 आहे, इथं 3 आहे. म्हणजे र ची किंमत किती घेतली? 3 घेतली. क बरोबर 7. आता तर इथं क ला 10 7 आहे, येणार. इथं 10 आहे. म्हणजे 10 ची किंमत काय आली? बरोबर 4. 4. 10 बरोबर 4 आलं. आणि क मग बरोबर 7. काय राहिला मग? 9. 9. मग बघावं लागेल प्रमाण. प्र ची 9. माची किती? 8. 8. क आहे. हे अगोदरच गेला बघा इथं खरं. पहिल्या आणि दुसऱ्यात क आहे, पहिल्या आणि दुसऱ्यात 7 आहे. म्हणजे क ची 7 आली का नाही? मग माची काय घेतली? 5 किंवा 8 घेतली. 8 घेतली. आणि न बाणाचा यात नाही त्यामुळे त्याचं 1 घेतलं. 9, 8, 1. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. आणि अजून काय आहे? 35.
3 साठी र आणि 5 साठी मगाशी नऊ. आपण मला 5 घेतलं होतं ना. नाही 8 घेतलेलं सर. 8 न घेतले. ला काय येणार 5 ला काय येणार 5 ला 9. ला न मग 5 ला न आणि मला 8. 3 ला काय र 3 ला र 3 ला भा ना. हा सर ते उलट झालं असेल आपलं. नाही माझं काय झाले भाकर 3 पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये आहे. मग पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये सर 4 पण आहे. तर र आणि भाकर उलट झालंय ते. बहानच येणार. काय होते आपण सुरुवातीला प्रत्येक ह्याच्यात घेतलं नाही त्यामुळं थोडं हे झालं. असू दे वेळ भरपूर झालेला आहे. बस करूया. आज आपण 2 घटक बाय. पाहिलेले आहेत. 5 पॉईंट किती पाहिला आज आपण 1 आणि 5.2. 2 मग उद्याच्या तासाला उद्या म्हणजे आता बघू मला वेळ मिळाला तर 1 तास घे नाही तर आपलं सोमवारी तर असणार आहे निश्चित. पुन्हा 2 आपण घेऊया. ओके.